अमरावतीतील ग्रामदैवत श्री अंबादेवी संस्थानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपरिक नवसाच्या होळीचे दहन मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात पार पडले। सुमारे 250 वर्षांची परंपरा असलेल्या या सोहळ्याला भाविकांची मोठी उपस्थिती लाभली। अमरावतीच्या ग्रामदैवत असलेल्या श्री अंबादेवी संस्थानमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही नवसाच्या होळीचे दहन धार्मिक वातावरणात पार पडले। होळीच्या सुमारे महिनाभर आधी संस्थानच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या वृक्षाला भाविकांकडून नारळ आणि गाठी बांधून मनोकामना मागतात। होळीच्या दिवशी या नवसाच्या वृक्षाचे विधिवत पूजन करून होळीचे दहन करण्यात येते। गेल्या सुमारे 250 वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा आजही तेवढ्याच श्रद्धेने जपली जात आहे। यंदा पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या हस्ते होळीचे दहन करण्यात आले। यावेळी पोलीस उपायुक्त गणेश शिंदे आणि श्याम घुगे यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते। या सोहळ्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती। भक्तिमय वातावरणात ढोल ताशांच्या गजरात आणि मंत्रोच्चारात होळीचे दहन पार पडले। होलिका दहन हा वाईट प्रवृत्तीवर चांगुलपणाच्या विजयाचे प्रतीक मानला जातो। भक्त प्रल्हादाच्या अढळ श्रद्धेमुळे अधर्माचा नाश झाला या पौराणिक कथेशी या सणाचा संबंध जोडला जातो। तसेच नकारात्मकतेचा नाश, ऋतू परिवर्तन आणि सामाजिक ऐक्य याचीही हे प्रतीक मानले जाते। अशा प्रकारे श्रद्धा, परंपरा आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारा श्री अंबादेवी संस्थानचा नवसाच्या होळीचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला।